नमस्कार मंडळींनो, चला 2 दिवस चांगला पाऊस पडला. चांगला पण नाही म्हणावा, बऱ्यापैकी पडला. पण आता हे आपण नांगरणी केली होती आणि त्याच्यानंतर काही केलंच नाही. पावसाचीच वाट पाहत होतं. तसं त्याच्या अगोदर करणार होतं, पण काय झालं काय माहिती, फळी मारायची होती. आता चालू आहे फळी मारायचं काम. तर आता सगळे वावर फळी मारून झालेले, म्हणजे सगळ्या वावरामध्ये फळी मारून झालेले आहे. आता हे राहिलेले आहे. तर चाललं आहे फळी मारायचं काम. याच्यानंतर नांगरणी कधी होईल काय माहिती. आता इकडची बाजू पण फळी मारायची आहे. तसे तिकडं टाकीचे वावर जे आहेत ना, तर टाकीच्या वावरामध्ये सुद्धा मारून झालेली आहे आणि तिकडे विहिरीकडच्या वावरामध्ये सुद्धा मारून झालेली आहे. त्याला तर सोबत ते आलेले आहे आणि ते आहे वैष्णवीचे पप्पा. आपलं आता आपलं हे घर झालं, याला रंग झाला, सगळं झालं, POP झालं, PVC झालं आणि फरच्या पण झाल्या. पण आता इथं टाकायचे आहे ठोकळे. तर ते मापं बिप घ्यायला आलेले आहेत. काढून घ्यायचं मग आता तिथं पेरणी करतील आणि मग कसं काय आणतील आता ती माती. आता इथं माती टाकून मग करायचं काम. पण असं झालंय की आता तिकडं आता पेरणी करतील, आता फळी मारायचं काम चालू आहे. पण पहिला इथं भराव करावा लागेल मातीचं, तेव्हा कुठं होतील ते ठोकळ्यात. चालले ते माप वगैरे घेऊन. दुपारचे 3 वाजले आणि इकडं मी आता कढईमध्ये तेल टाकले आणि म्हटलं वेपस तळून घ्यावा. अशी सुक्की आली खायची. महिना बसली होती इतक्या आणि इकडं फळी सगळी मारून झालेली आहे काय, इकडची तिकडची. आता पेरण्या पुन्हा कधी होतील, जेव्हा चांगला पाऊस येईल तेव्हाच होतील ना, काय माहिती. आता पाऊस तर उघडीप दिली त्यांनी. फक्त 2 दिवस काहीतरी, तो बी काही एवढा पडला नाही. ते फक्त साधारणच पडला पाऊस. आता मणी येईल या तेलाच्या वासानं. आणि मी हे ओले केले बरं का. ओले करून आहे ना वेपर्स तळणार आहे. म्हणजे काय होतं, जळत पण नाही आणि छान लागतात अशा पद्धतीने. आणि तेल निथळलं, पाणी निथळलं नाही त्याच्यामुळं असं. आत्ताच पाणी टाकलं ते बरंच अगोदर करायला लागत होतं. घेते आता करून वेपर्स तळून घेते. चला आता मला चूल सारवायची आहे. तर माती घेते इथून. इथं बारीक मऊ माती आहे, थोडीफार घेते. इथूनच चाळून घेते. मग काय तिथं माती करण्यापेक्षा. एवढी बस झाली. थोडीशी राखून सहते, म्हणजे कशी पांढरी दिसण येते. हे उधडलं होतं ते, म्हणजे हे जरा निघायलाच होते पापुद्रे. म्हटलं मग ती असं चालू लावून दिलं. म्हटलं आता पूर्ण असं लावून घ्या. आता वावरामधली माती आणली असती, पण मग म्हटलं जाऊ दे, आता इथं मऊ माती आहे ती घ्यावा. पण ती कसं थोडासा काळपट कलर येतो आणि म्हणूनच मी याच्यामध्ये काय केली, राख मिसळली, जेणेकरून थोडासा असा पांढरट कलर येईल. आणि मग आता काय चालू आहे, हाताने करते. आता फडकं घेईन मी. काय हा रंग दिला असं झालंय, रंगावर पण जाऊ राहिलेला. मग आता इथं हातानेच करत. कितीही सांभाळून जरी काम केलं ना, काय होतं, थोडाफार हात का होईना तो रंगावर जातोच. त्याच्यामुळे मग ती माती सगळी, ते जे रंगकाम केलेलं आहे ना त्याला लागते. आणि मग ते सगळं असं वाटतं की आपण एवढं मेहनतीने 3-4 दिवस केलेलं काम
कोकिळ्याची कुकू तर पहाटेपासून सुरू होते तर दिवसभर असते. आता बघा इतका मस्त पोचारा दिला आहे आणि किती भारी चूल दिसते. ते कसं पत्रा ठेवल्यामुळंच ते चुलीचं थोडंसं माती निघते. चूल झाली आहे सारून आता छान. थोडं राहिलं आहे इकडं. आता हे वाळल्याशिवाय काही चूल पेटवता येणार नाही. चला झाली आहे चूल सारून. आता हे कडेकडेचं सगळं आवरून घेते आणि धुवून घेते. काही जे असेल ते सगळं पडलेलं हे इकडं सगळी रंगावरच येऊन पडलेलं आहे. तर ते करावं लागतं असं, त्याच्यामुळे ते जातच किती नाही म्हटलं तरी हात इकडे तिकडे होतच. आता हे धुवायचं म्हणजे सांभाळून धुवावं लागते. रंग तर दिला पण त्याच्यानंतर तो रंग जाऊन हे म्हणून खूप काळजी घ्यावं लागते. आणि ते चुलाई पण सारवली गेली पाहिजे. काही तात्पुरतं इथं ठेवते कारण आता मला हे पण धुवून द्यायचे आहे. पहिलं जसं पाणी टाकून सरळ करता येत होतं पण आता असं नाही. आता लई व्यवस्थित करावं लागते. पाणी जाऊन इकडे तिकडं ही काळजी घ्यावी लागते. चला पोचाराही झालेला आहे आणि आता वाळून देते अशीच. त्याच्यावर काही ठेवत नाही. थंड पाण्याने चांगलं करते आता. पाण्याने चांगलं करते आता कारण पाणी आता आलेलं आहे. आणि आता आहे ना असं पाऊस येतो का काय, कारण वातावरण तर झालेलं आहे. पण पाऊस काल यायचा होता पण नाही आला. काल लय आभाळ आलं होतं. आज येतो का काय. पण इथं पचपचित असं करून ठेवलं आहे ना आत्ताच. पाणी भरून घेतलं. काय देते मस्त फुलांना ती आज खूप दिवसात डोकवली ती फुलं. ती आहे लिची आणि इथं गवत पण झालं आहे. लगेच घेते काढून. थोडंसं टाकलं होतं पाणी पण ते काही गवत निघालं. आणि इथं सागाची झाडं पण भरपूर आलेली आहे तर ते न काढता मी बाकीचं गवत घेते काढून. पाऊस जर असा वेळेवर आला असता तर सगळी झाडं व्यवस्थित लावता आली असती. पण आता काय पाऊस असा लांबला आला तो पण किती केवढा. चला गवत काढून झालेलं आहे. हा कसला वेल आला की नाही बघा. फुलं मस्त. वाव. छान गुलछडीला पण आलेली आहे. छान मस्त असे पण आज कमी आहे. तर काल भरपूर होते हे. आज कमी. वांग्याला फुलं आले पण आता कधी वांग्या इथून काय होते. आता हे मला सर्व साफ करून घ्यायचं आहे. पण आता म्हटलं पाऊस पडतो आहे तर तेव्हा कसं जरा ओली जमीन होते तेव्हा करता येईल. हे पण भरपूर गबाळ झाले. गबाळ नाही आहे म्हणा, ही शेवंती भरपूर झाली पण आता एवढी अडचण होईल ना ते अडचण कमी करावं लागणार आहे. हा सगळा आजूबाजूचा परिसर जो आहे मला स्वच्छ करावा लागणार आहे. मोगऱ्याला आलेली आहेत. एवढी मिळतात देवाला फुलं छान असे. चला आता दिलं आहे. इकडं शेवंतीला लावलं आहे पाणी. खरं म्हणजे हे मी गुलछडीसाठीच लावत असते. शेवंतीचं काही फुलं येत नाही आहे मग उगीच ती घासासारखी वाढू राहिली, गवतासारखं वाढू राहिली आहे. पण हे गुलछडी येते म्हणून देते. आणि तिकडं गुलबक्षीचे बापरे हे बघा कितीतरी कळ्या आलेल्या आहे.
पपईच्या झाडांना एवढ्या कळ्या आलेल्या. आता किती राहतील आणि किती गळतील काय माहिती. भरपूर. चला आता पावसाळ्याचं ही नाली वगैरे कचरा सगळा जाळून टाकलेला आहे. प्लॅस्टिक वगैरे ते कोपऱ्यामध्ये लोकांनी आणून टाकलेलं सर्व काय मागच्या वेळेस काकांनी जाळून दिलं होतं तिथं. हे आता आपलंच कचरा आहे विला कोपऱ्यातला. ही नाली तळायची आणि ती पण नाली तळायची आहे. पावसाळ्यात काय होतं, मी इतकं गवत वाढतं ना, खूप होऊन जातं. मग त्याच्यामुळं मग हे जाळलेलं म्हणजे हे खरं म्हणजे राहिलंच बरं का. हे तर उन्हाळ्यातच झालं असतं, पण लय वारं होतं ना त्याच्यामुळं. आता कसं वारं नाही, आता शांत आहे. पण ढग एवढे आले, पण पावसाचं काही चिन्ह नाही, बिलकुल काही चिन्ह नाही. आणि जून महिना शेवटचा आठवडा आता. आणि हे आपली मस्तपैकी गुलमोहर, इकडे चिंचा. अजून ही टाकी आपल्याला म्हणजे कधी येतो JCB काय माहिती. ही सुद्धा पुरायची आहे. पाणी नाही, पाणी सकाळीच राहते. आणि आता उद्या होते की इथं काय म्हणतात ठोकळे टाकायचे. चला मग आजचा लॉग इथपर्यंत संपवते. मग काय शनिवार, उद्या रविवार राहणार. आणि आज तारीख आहे 27 जून. चला मग आजचा लॉग तुम्हाला कसं वाटलं जरूर कमेंट करा. भेटू आपण अशाच नवीन लॉगमध्ये. बाय बाय.